जितेंद्र काळे राहणार साखरवाडी। आम्ही तमाशाला गेलो होतो। त्या मालकाने पैसे नाही 1,68,000 रुपये दिले नाहीत म्हणून त्यांनी स्वतःहून आमच्या ताब्यात गाडी दिले होते। जेव्हा पैसे देईल तेव्हा आमची गाडी आम्ही घेऊन जाऊ। नंतर आम्ही आदेशाकडे आम्ही गाडी लावलेली आहे। जगेम मी पॅन्थर विश्वास मोरे, माझी मानलेली पोरगी साखरवाडी येते नीता जितेंद्र काळे, त्याचा स्वतःचा तमाशा मंडळ आहे। सध्या तिने बंद ठेवलेला आहे आणि ही तिची मुलगी करिश्मा व तिचे पती सध्या दुसऱ्यांच्या तमाशा नाच गाणी करायला जातात। त्यांची साऊंड सिस्टीम बरंच काही मोठं साहित्य आहे, ते घेऊन त्या दुसऱ्यांच्या तमाशात जातात। नीता हिचे मनोज मासुलीकर म्हणून एक तमाशा मंडळ आहे बोरसाई, तर त्यांच्याकडे तिचे नाच गाण्याचे मुलीचे व तिच्या मालकाचे 1,68,000 त्या मासुलीकराकडे आहे। तर ते काय आज उद्या देतो म्हणून वरचे वर या मुलीला नाक त्रास देत आलेत। आणि परवा मला हिचा फोन झाला, बोर पोलीस स्टेशनला हिने गाडी लावली। तर मी फलटणला एका मॅटरसाठी गेलो होतो, तेव्हा हिने मला फोन केला। मी मीरा पोलीस स्टेशनला गेलो, तिथले मोकाशी साहेब आहे त्यांच्याशी बोललो। परत पुढचे मनोज गायकवाड त्यांच्याशी माझं बोलणं झालं। सदर त्या बाबतीत विषय पण झाला, तर ते बोलले काय असेल हिशोब देतो। तर आज रोजी नीता ही माझी मानलेली मुलगी, ती तिथनं ट्रक घेऊन माझ्याकडे आली। तिचं मला लेखी पत्र आलं की दादा आमच्यावर अन्याय झाला, 1,68,000 आमचे त्या व्यक्तीकडे आहे, मनोज मासुलेकर म्हणून आहे, मनोज शिंदे मासुलेकर। तर दुसरं एक आहे मनोज राजू वांजळेकर, परत विलास शिंदे, प्रभाकर शिंदे असे आहेत मसौलीकर म्हणून। तर माझी एकच इच्छा आहे की ही मानलेली मुलगी आहे आणि पॅन्थरची मुलगी, तिच्यावर जर अन्याय होत असेल, तिला 1,68,000 फसवणूक करत असते, तर मनोज गायकवाडांचं माझं फोन झालं। त्यांना मी सांगितलं जे 1,68,000 जे काय रक्कम आहे ती देऊन टाका आणि गाडी घेऊन जावा। ज्या वेळेस यांचा पैशाचा व्यवहार झाला हिशोबाचा, तर ह्या वरील तमाशा मालकांनी वाद घातलाय, हिच्याशी उद्धट भाषा केली। ती फासेबारदे समाजाची आहे, त्याच्यावरनं जातीवरनं पण काही तो बोललाय असं हिच्या तोंडून आणि लेखी पत्रात आहे। आणि त्या ह्याच्यात शेवटच्या बैठकीला स्वतः तमाशा मालक विलास प्रभाकर शिंदे, विलास मसौलीकर व मनोज वांजळेकर यांनी तिच्याशी एक विषय घेतला की तुझे 1,68,000 देईपर्यंत माझी ही गाडी हा ट्रक तू तुझ्या ताब्यात घेऊन जा आणि तुझे जेव्हा पैसे देईन तेव्हा माझ्या तू ताब्यात गाडी दे। पण त्यानंतर विश्वास मोरे म्हणून सांगतो,
समोरील जे तमाशा मालक आहे त्यांनी माझ्या पोरीचे पैसे द्यावे आणि त्यांची गाडी घेऊन जात. जर माझ्या मुलीची फसवणूक आणि जर तिचे पैसे दिले नाहीत, ते कष्टाचे नाच गाणं करून ते पोट भरतात. जर तिचे पैसे भेटले नाहीत तर मी त्यांतर स्टाईलने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीन. त्याचं जे तमाशाचं लायसन्स आहे ते पण बाद करण्याची मागणी करेन. त्याच्यामुळं माझ्या मुलीचे पैसे देऊन टाकावे एवढीच माझी विनंती आहे. अन्यथा त्यांतर स्टाईलने या माझ्या मुलीच्या पैशासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.